नमस्कार मंडळी. नुकतंच आपण आशिया कप स्पर्धा पाहिली. त्यामध्ये भारत पाकिस्तान हा तर अत्यंत चर्चेचा विषय होता मॅचचा. त्याच्या पाठोपाठ आजपासून महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होते. गुवाहाटीमध्ये आज 3 वाजता पहिला सामना होईल. त्याच विषयी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी सुवर्णा. मला आठवतंय शिवाजी पार्क जिमखान्याचं नुकतंच उद्घाटन झालं त्यावेळी सचिन तेंडुलकर आला होता आणि सचिन तेंडुलकरने आपली जी महिलांची क्रिकेट टीम आहे तिचं आवर्जून कौतुक केलं होतं. त्यातल्या खेळाडूंचं आवर्जून कौतुक केलं होतं आणि त्याने जिमखान्याच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर असं म्हटलं होतं की भारतभरात आता नवे जे जिमखाने येऊ घातलेले आहेत किंवा जुन्या जिमखान्यांची जेव्हा पुनर्बांधणी होईल तेव्हा माझी सगळ्या जिमखाना प्रमुखांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी आवर्जून महिला ड्रेसिंग रूम त्या जिमखान्यामध्ये ठेवावं. किती महत्त्वाचा हा विषय आहे. येत्या काळामध्ये महिला आणि पुरुष आणि त्यांचे खेळ असा काही भेद राहणार नाही अशी दूरदृष्टी सचिनच्या समोर आहे आणि म्हणून त्यानं हे वक्तव्य केलं होतं. तर त्याच अनुषंगानं आत्ता आपली जी टीम इंडिया आहे म्हणजेच महिलांची जी टीम आहे ती सध्या खूप फॉर्ममध्ये आहे आणि त्यांचा विश्वचषक स्पर्धेचा आजचा पहिला सामना होतोय. त्याविषयी सविस्तर बोलूयात. तर आता ही विश्वचषक स्पर्धा कुठे होतीये, किती वाजता होतीये? तर गुवाहाटीमध्ये या विश्वचषक स्पर्धेचे बहुतांश सामने होणार आहेत. गुवाहाटी आणि भारतातल्या वेगवेगळ्या भागात सामने होणार आहेत. बहुतांश सामने भारतात होतील. त्यातला पहिला सामना गुवाहाटीत आज 3 वाजता होतोय. त्याच्या व्यतिरिक्त पाकिस्तान मात्र भारतात येऊन खेळणार नाहीये असं पाकिस्तानी टीमनं स्पष्ट केलंय. त्यामुळे पाकिस्तानचे जे काही सामने असतील ते सगळे श्रीलंकेमध्ये होणार आहेत अशी माहिती मिळते. तर या सामन्यामध्ये एकूण 8 संघ खेळणार आहेत. एकूण 8 संघ कोणते? तर भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि त्याच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका असे एकूण 8 संघ आहेत जे या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. तुम्हाला कल्पना असेलच की जागतिक क्रमवारीमध्ये भारताची जी टीम आहे, महिलांची जी भारतीय टीम आहे तिचा संघ 3ऱ्या स्थानी आहे. म्हणजे जागतिक क्रमवारीमध्ये आपली टीम 3ऱ्या स्थानी येते आणि त्यामुळे हे पहिलं कारण आहे की यावेळेला आपण खूप चांगल्या पद्धतीनं विश्वचषक स्पर्धेला फेस करणार आहोत आणि विश्वचषक घेण्यासाठी, विश्वचषक मिळवण्यासाठीची जी शक्यता आहे ती सुद्धा खूप मोठी आहे कारण आपली टीम सध्या फॉर्ममध्ये आहे. दुसरं म्हणजे तब्बल 12 वर्षांनी भारतामध्ये सामने होत आहेत. 12 वर्ष आपल्याला प्रतीक्षा करावी लागली. वेगवेगळ्या ठिकाणी सामने होत होते पण भारतामध्ये 12 वर्षांनी बहुतांश सामने विश्वचषकाचे होत आहेत. त्यामुळे सुद्धा भारतीय टीमला आशा बळावलेली आहे की विश्वचषक आपण जिंकू. एकूण 8 संघ जसं मी तुम्हाला म्हटलं या 8 संघांमध्ये सामने होतील आणि एकूण 28 साखळी सामने खेळवले जातील. त्यामध्ये 4 संघ हे उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करतील आणि त्या 4 संघांमध्ये ठरेल नेमका विजेता, विश्वचषक स्पर्धेचा जगज्जेता कोण आहे ते. तर भारताचं नेतृत्व कोण करणार आहे, भारतीय टीम कोण आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये की यावेळेला किती मोठ्या प्रमाणात शक्यता बळावलेली आहे की आपण विश्वचषक जिंकू. टीमविषयी बोलते सुरुवातीला की भारताचं नेतृत्व हे हरमनप्रीत कौर हिच्याकडे आहे. ती मूळची मोगा पंजाबची आहे आणि ती साधारणपणे 36 वर्षांची आहे. 36-37 वर्षांची ती आहे. अप्रतिम तिचा खेळ आहे आणि ती पहिली फलंदाज स्मृती मानधना जी उपकर्णधार आहे तिच्यानंतर खेळायला येते. त्यामुळे तिच्यावर सुद्धा दारोमदार असणार आहे. उपकर्णधार स्मृती मानधना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राची मुलगी आहे, सांगलीची मुलगी आहे. 29-30 वर्षांची ती आहे. तिचाही सध्या अत्यंत चांगला फॉर्म राहिलेला आहे. नुकत्याच झालेल्या एका स्पर्धेमध्ये तिने खूप चांगला रन रेट ठेवलेला होता. तर ती पहिली फलंदाज असणार आहे. त्यानंतर प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, उमा छेत्री, रेणुका सिंह ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरनी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी आणि क्रांती गौड ही सगळी नावं आहेत महिला विश्वचषक स्पर्धेसाठी गेलेल्या खेळाडूंची. ही आपली टीम असणार आहे.
आपल्याला आत्तापर्यंत 2 सामन्यांमध्ये हार पत्करावी लागली. आपण अगदी विश्वचषकाच्या जवळ होतो आणि आपल्याला हार पत्करावी लागली. त्या फक्त 2 सामन्याचा मी उल्लेख करणार आहे. विश्वचषक स्पर्धा आपण प्रत्येक वर्षी खेळतो. महिलांची टीम प्रत्येक वर्षी विश्वचषक स्पर्धा खेळते. पण 2 वर्ष अशी होती जिथे 2 तगड्या टीम होत्या आणि अगदी आपण जवळ गेलो पण जिंकू शकलो नाही. तर 2005 साली आपण ऑस्ट्रेलियाबरोबर खेळलो, पण अगदी थोड्या फरकानं आपण सामना जिंकू शकलो नव्हतो. त्याच्या पाठोपाठ 2017मध्ये आपण इंग्लंडबरोबर सामना खेळलेलो होतो. अगदी जवळ होतो आपण विजयाच्या, पण जिंकू शकलो नव्हतो. यावेळेला मात्र ही शक्यता बळावलेली आहे. त्याची 3-4 कारणं समोर आहेत. अधिक कारणंसुद्धा असतील ती तुम्ही माझ्यापर्यंत पोचवा. सगळ्यात पहिलं कारण तर मला असं वाटतं की वन डे सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण जबरदस्त खेळ खेळलेला आहे. म्हणजे वन डे सिरीज आपण जिंकलो, पण वन डे सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण तगडी कामगिरी केली. आपण अगदी विजयाच्या जवळ जाऊन पोचलो होतो आणि आपण त्यांना तगडी टक्कर दिली. महिलांची जी ऑस्ट्रेलियाची टीम आहे ती थोडी तगडी आहे, त्यामुळे आपण त्यांना काटेकी टक्कर दिली होती. म्हणून एक मला असं वाटतं की यावेळेला आपण विश्वचषक आपली टीम जिंकून आणेल. दुसरं म्हणजे 12 वर्षांनी भारतात सामने होत आहेत, त्यामुळे त्याचा एक थोडाफार फायदा टीम इंडियाला नक्की होईल. आपण मानसिकरित्या, शारीरिकरित्या पिच आपल्याला माहिती असतात, त्यामुळे सुद्धा वातावरणाशी आपण थोडेसे मिळते जुळते असतो, त्यामुळेही थोडेसे आपले जे प्लेयर्स आहेत ते थोडेसे रिलॅक्स असतील. तर या सगळ्याचा फायदा सुद्धा त्यांना होईल. त्यामुळे 12 वर्षांनी भारतात आपण खेळतोय याचा एक फायदा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे 2005 काय किंवा 2017 काय या दरम्यान थोड्याफार फरकाने आपण हरलो होतो, पण 2017 पासून 2025 पर्यंतचा जो महिलांच्या टीमचा प्रवास आहे तो अत्यंत बेधडक राहिलेला आहे. आपल्या ज्या प्लेयर्स आहेत त्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत. नुकत्याच वन डे सिरीजमध्ये प्रत्येकीने चमकदार कामगिरी करून दाखवलेली होती आणि तोच फॉर्म त्या पुढे सुद्धा लगेचच होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेत कायम ठेवतील अशी सुद्धा आशा आहे. आणि त्यामुळे यावेळेला विश्वचषक जिंकण्याची आपला जो मानस आहे तो टीमचा तगडा दिसतोय आणि त्याला अनेक गोष्टी, परिस्थितीजन्य अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला विश्वचषक जिंकून देऊ शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला असं काही विशेष आहे का जे आमच्यापर्यंत पोचवायचं आहे या महिलांच्या विश्वचषक स्पर्धेमधल्या टीमबद्दल, किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्लेअरचा जो विशेष एखादा गुण असेल तो तुम्हाला आमच्यापर्यंत सांगायचा असेल तरी नक्की आमच्याशी संवाद साधा. कमेंटमध्ये आम्हाला जरूर तुमच्या सगळ्या कमेंट्स येऊ देत या महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या टीमबद्दलच्या.